अंकिता आकाश पवार यूट्यूब चॅनलवरती. सो आज ब्लॉगची सुरुवात खूप उशिरा होते. आता वाजले दुपारचे 4. मोबाईल थोडं पुढे तर दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि पाणी वगैरे आलेलं असल्यामुळं आज ब्लॉग शूटच करता नाही आला. आरू आज थोडे किरकिरच करत होते कारण कूलर शॉर्ट मारते. आमचं लोखंडाचा कूलर असल्यामुळे ते शॉर्ट मारते. तर ते दिलं होतं रिपेअरिंगला. सो ते रिपेअर काही झालं नाही म्हणून परत ते मोटर वगैरे आणून बसवली. उद्या परवा होऊन जाईल रिपेअर. म्हणून थोडंसं गरमी कसली पडते त्याच्यामुळे आरू जरा किरकिरच करत होती म्हणून शूट काय घेता नाही आला. स्वयंपाक वगैरे आत्याने केलाच होता सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर पाणी आलं होतं. पाणी भरलं. पाणी झाल्याच्या नंतर समोरची रूम धुवायची होती. हॉल धुवायचा होता आमचा. थोडा घाण झाला होता म्हणून तो हॉल धुवून घेतला. सगळीकडे पाणी वगैरे मारून घेतलं आणि धुवून घेतला. आणि तेवढं झाल्याच्या नंतर ब्लॉग एडिट करायचा होता. कालचा ब्लॉग एडिट करायचा राहिला होता. सो ते ब्लॉग एडिट करून घेतला. आणि अशात आरू काही संध्याकाळी लवकर झोपतच नाही. थोडा उशिरा झोपते म्हणून. नाही तर मी दरवेळेस रात्रीच ब्लॉग एडिट करून ठेवते आणि सकाळी हे करते अपलोड करते. पण आज काही झालंच नाही. आज खूपच गोंधळ झाला म्हणून ब्लॉग काही शूट करताच नाही आला. सो इथे बघू शकता आमची फुलाची झाडं आहेत. ही सगळी फुलं आणखी आलेलं नाही. सुकून जात आहेत उन्हानं. ऊन कसलं पडतंय तरी आम्ही रोज त्याला पाणी वगैरे घालतो पण ते सुकतातच. कळ्या वगैरे आलेल्या आहेत बघा. ह्याला अष्टरच्या फुलाला कळ्या ते आलेल्या आहेत. वर गुलाब आहे तो पण सुकलाय. त्याला रोज डेली पाणी देतात आत्या पण ते सुकायच लागलाय. काय झालंय काय माहिती. ब्रह्मकमळ सुद्धा आहे. ब्रह्मकमळाला आणखी कमळ नाही आलेलं पण पानं वगैरे फुटलेले. वर पाणी वगैरे दिलं झाडाला. आणि आमच्या जागा वगैरे छत वगैरे नसल्यामुळे झाडं ठेवायचा खूप प्रॉब्लेम येते म्हणून. आणि आवडतं खूप आहे आमच्या आत्याला झाडांची. सध्या तर खालीच आहे. जेव्हा छत होईल तेव्हा सगळं वर जाईल. आणि माझा होम टूर सुद्धा द्यायचा आहे तुम्हाला. आमच्या घराचं होम टूर देईलच मी लवकर. तरी उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये मी आता आमच्या घराचं होम टूर देईल. जास्त काही मोठं नाही. आमचं घर छोटंसंच आहे पण छान आहे. उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये येईलच. होम टूरचा ब्लॉग येईल. आणि आरू झोपलेली आहे. आणि माझं हेअरफॉल पण इतकं होतंय. खूप केस गळतात. आमच्या आत्या म्हणतात की लहान बाळ हसायला जेव्हा लागेल तेव्हा आईचे केस वगैरे गळतात. पण खूपच केस गळत आहेत. मी रात्री ऑइल वगैरे लावून ठेवलं होतं. बघूया आता 2-4 दिवस लावून ठेवते तेल. आज रात्री लावलं सकाळी ते डोकं धुतलं कारण मला तेल नाही आवडत. असं नाही असं डोकं दुखतं माझं तेलाने. तर मी जास्त तेल वगैरे नाही लावत पण रात्री लावलं होतं. तर आता बघूया 1-2 दिवस लावेल. बघूया फरक पडला तर चांगलंच आहे. नाही तर मग दवाखान्यात जावं लागेल. पण खूपच केस गळतात. असं थोडंसं जरी हात हे केला का एवढे मोठ्या हातात केस यायला लागले. बघूया उद्या परवा जाईल. तर फरक नाही पडला ऑइल न तर उद्या परवा दवाखान्यात जाऊन येईल. तसं तर आत्या म्हणतात की मूल जेव्हा हसायला लागेल तेव्हा तुझं केस गळणारच असं म्हणतात सगळेजण. पण काय लॉजिक आहे त्याच्यामध्ये काय माहिती नाही मला. कारण बाळाच्या हसण्याचं नाहीच्या केस गळण्याचं काय लॉजिक असू शकते का. जुने लोक म्हणतात म्हणजे कदाचित तसं ते सत्य सुद्धा असेल. कुठल्या गोष्टी कुठं जोडल्या जातात ना. सो आता ब्लॉग थांबवते. आरू उठलेली असेल. आरूला एकदा जाऊन बघते आणि ब्लॉग नंतर कंटिन्यू करते. सो बाय. तर ब्लॉग कंटिन्यू करते. आता वाजलेले 8:07 झालेले आहेत. मोबाईल थोडासा पुढे म्हणून मी काही दाखवत नाही मोबाईलमध्ये. पण 8:07 झालेले आहेत. आणि आता आरू उठलेली आहे. आरूची मजा मस्ती चालू आहे. आणि आरू खेळते. स्वयंपाक वगैरे झालेला आहे. भाकरी टाकली खिचडी टाकली आहे. आणि आरू सोबत खेळते बाहेर होती आता आली आत. आणि आमच्या आरूला आता केस यायला लागले. इतके दिवस ते केस जात होते आता यायला लागले. इतके दिवस ती उन्हात गेले तिथं टाकला असं चमकायचं. आता नाही चमकत. आता आरूला छान छान केस यायलेत. आरू मोठी व्हायली. आता आरूला 3 तारखेला 6 मंथ कम्प्लीट होते. सॉरी 5 मंथ कम्प्लीट होतात आणि 6 मंथ मध्ये आरू जाते. आरू लय मोठी व्हायला लागली लवकर. तिच्या हात बघा कशी करायली. कसे हात हलवती सारखं. असे हात हलवती पोटावर मारती. इकडे लाता मारती. खाली झाकू नाही शकत कारण ती उकडीच आहे. तिनं सू केली होती आता. आणि ती माझ्या पायावर असल्यामुळे मला काय हात जाऊ तिच्यासाठी पॅन्ट आणता येत नाहीये. सो खेळतीये ती ना. आणि आरूचं काजळ बघा आज कसं लागलंय. तर आरू आज मंजुलिकाच झालीये. तिला मी काजळ लावायला गेले. तिने असा हात असा केला माझा. तिचं सगळं काजळ बाहेर आलं. आज आरूच्या हातामध्ये काळा दोरा बांधलेला आहे.
कशी करते ती फ्लॅशला बघून जास्तच करायला. इथला अंधार आहे म्हणून लाईट लावलाय, फ्लॅश मोबाईलचा फ्लॅश लावलेला आहे, तर ते फ्लॅशला बघून जास्तच खेळायला लागली. जोरात लाता मारते तिने. असं खेळायला लागले ना खेळ, असं पायावर टाकले ना खेळते, असं खाली टाकलं नाही खेळत, रडते. खाली टाकली म्हणजे रडत पण नाही, पालत पडते, मग पोट दबलं की मग रडते. नाही तर खेळते थोडस, पण पालत पडून थोड्या वेळ खेळली ना मग पोट दबते नाही, त्याच्यामुळे मग ती रडते. बघा बघा, फ्लॅश लाईट दाखवला की जास्तच करणार मॅडम. तारूला केस यायला लागले. त्याच्या आधीचे ब्लॉग तुम्ही बघितले, त्याच्यामध्ये लगे तर केसच नाहीयेत, आता यायला लागलेत बघू शकता. नाही मोबाईल नव्हतं धरू, नव्हतं धरू. अशी करते. इतक्या बाहेर खेळत होती, माझा स्वयंपाक वगैरे होईपर्यंत खेळली बाहेर. आता आत आलीये, आता खाणं पिणं झालेलं आहे सगळं तिचं, म्हणून तशी इतकी नाटके करायला. आणि असं आता तिचा आवाज निघाला, ती इतकं चिरकायला लागली, जोर जोरात चिरकती की बस असं वाटतं बाहेरच्या नाटक हिला कोणतं मारायलाच हे करत, इतकं जोर जोरात चिरकते. तिचं एकदा चिरकणं दाखवायलाच पाहिजे मला. आता नाही चिरकते, एकदा मी असंच व्हिडिओ शूट करेन, ऍड करेल, लय जोर जोरात चिरकते. छोल ग लानी, छोल ग लानी, कॅमेला छोल ग, कॅमेला छोल. मग अशी झोपली होती, थोडा वेळ बसले मोबाईल वगैरे. तर आज कूलर थोडं बिघडलं होतं म्हणून तुम्हाला मग असं सांगितलं असतं. कूलर बिघडलं होतं मग तिथे सकाळी काही झोपत झाली नाही, झोपलीच नाही तिने. किती 3-4 वाजता झोपली तिने. थोडा वेळ आराम केला सगळ्यांनी, ती झोपली थोडा वेळ, आता उठली. आता तरी समथिंग तिनं 6-7 वाजता उठली असेल. आता कंटाळा आला, आता लागली रडायला, तिला बाहेर जायचं. सो तिला एक चक्कर मारून येते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सो बाय. ब्लॉग कंटिन्यू करते. आता टाइम झाले 10 वाजायला लागले. आणि इथं बघू शकता आरू काय झोपायचं नाव घेत नाही. झोपव ना, फ्लॅश लाईटला बघतीये वर. आणि असं चांगलं तिचा रोज तोंडात असलं, डेली रुटीन आहे तिचं ते. तर आरू काही झोपत नाही, तिच्यासोबत थोडा वेळ खेळते. आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.